स्वतःला छत्रपतीचे वंशज म्हणून घेताय आणि चोऱ्याचा पट्या सुरू केल्या काय यांनी लाजा वाटल्या पाहिजे। अरे हा सासऱ्याचे तुकडे मोडणारा बोलतो भुजबळ साहेबांवर, सासऱ्याचे तुकडे मोडणारा कोणावर बोलतो पंकजाताईवर। अरे पंकजाताई ह्या लोकनेत्याची लेकी, आष्टी पाठवण्याचा तो आष्टीचा जेब्या असा वाकडा तिकडा होतो डान्स करतो। आणि मी सांगतो विधानसभा आली की पुन्हा पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेबांकडून लोटांगण घेऊन पोहोचले। गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय ज्या लोकांना आपण ज्या प्रस्थापितांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, ज्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याचं काम केलं, याच जातीवादी माकडांनी आता आपल्या विरोधात षडयंत्र केले। खरं तर आपण मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही आणि करणारही नाही। त्याला आरक्षण मिळालं पाहिजे शिक्षण आणि नोकरीतलं, परंतु या राज्यामध्ये 5वी नापास पिसाळलेलं ते खरजुलं कुत्र अंतरवाली करावे, याला समोर करून बारामतीचा करामती आणि जातीवादी वय गेले पण सोय नाही राहिलेला शरद पवार यानं ओबीसीच्या अस्तित्व संपवण्यासाठी, ओबीसींना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी खरं तर हे षडयंत्र आंतरवाली सराटीतून हा पिसाळलेलं कुत्र उपोषणातून उठून गेलं होतं, परंतु त्याला अक्षरशः त्याचा शरद पवारांचा लाडका नातू शेमडा रोहित पवार आणि आमचा घनसावंगीचा 12चा आमदार, माजी आमदार, त्यांनी त्याला उठून आणून पुन्हा उपोषणाला बसवलं आणि उपोषणाला बसवल्याच्या नंतर या राज्यामध्ये झुंड निर्माण व्हायला सुरुवात झाली। हे चाललंय काय, या राज्यामध्ये 58 ते 59% असणारा ओबीसी समाज, या 7% असणाऱ्या ओबीसी समाजाच्या सोबत असणारा माझा दलित समाज, मुस्लिम समाज, माझा आदिवासी समाज आपल्या सोबत असताना आपल्यावर हल्ले होत आहेत। आपण किती दिवस शांत बसायचंय, आपण किती दिवस घरात राहायचंय? आता करो या मरोची लढाई सुरू झाली। गावखेड्यामध्ये आपल्या गरीब बांधवावर हल्ले व्हायला सुरुवात झाले। तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये नाभिक समाजाचे दुकानं फोडण्याचं, जाळण्याचं काम केलं। तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये सुभाष राऊत सारख्या माणसाची, माळी समाजाच्या माणसाची हॉटेल जाळण्याचं काम केलं। सोनार समाजाचं दुकान फोडण्याचं काम केलं। अरे हे काय चोऱ्या करायला लागलेत काय? स्वतःला छत्रपतीचे वंशज म्हणून घेताय आणि चोऱ्याचा पट्या सुरू केल्या काय यांनी लाजा वाटल्या पाहिजे। आणि आम्ही बोललो ना ते 2-5% लोकांना मी म्हटलं की हे निजामाच्या, अरे यांच्या बुडाला अशी आग लागले की आम्हाला फोनवर फोन हाके सर म्हटले ते मुलींचे लग्न आमच्या पोरासोबत लावून द्या। अरे राजश्री शाहू महाराज सुद्धा म्हणले होते ना मग, तर तुम्ही शाहू महाराजाला मानत नाहीत का? ठीक आहे, हाके सरांनी मला होतो आधी तुम्ही आम्हाला आमच्या पोरांना 11 मुली द्या, आम्ही बी भविष्यात विचार करून देण्याचा, परंतु हाके सर फक्त म्हणले आमच्या मुलांना द्या। परंतु इतकी आग लागली। अरे मग आग लागण्याचा तुम्हाला गरज नाही ना, तुम्हाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे, तुम्हाला दलित व्हायचंय आणि पाटील म्हणायचंय, म्हणजे 2 हाना पण पाटील म्हणा। परंतु आम्ही पाटील का म्हणायचं तुम्हाला? आता आमच्या उष्ट खायला आले म्हणजे तुम्ही आमच्या खाली गेले। आता तुम्हाला आता आम्ही पाटील म्हणण्याचा विषय संपलेला आहे, त्यामुळे आता इथून पुढे कोणी या महाराष्ट्रात पाटील राहिलेलं नाही। आणि त्या खरजुल्याला कोणी काय म्हटलं की त्या लोकांवर हल्ले केले जातात। काल कळमनुरी हिंगोली जिल्ह्यामध्ये भेंडेगाव वसमत तालुक्यामध्ये तिथं आपले संभाजी चंपती सोनटक्के वय वर्ष 55 यांनी त्या खरजुल्या कुत्र्याच्या विरोधात काहीतरी पोस्ट केली। अरे खरजुल्याला खरजुलच म्हणावं लागेल ना, पिसाळ्याला पिसाळ्याच म्हणावं लागेल। आता हे खरजुल कुत्र भुजबळ साहेबावर भुंकत आहे, पंकजाताईवर भुंकत आहे, धनंजय मुंडे साहेबावर भुंकत आहे, उठलं की बीडला येऊन पडतंय आणि बीडून आलं की सासऱ्याचे तुकडे मोडतो तिकडे। अरे याची लायकी काय? जो सासऱ्याच्या घरी पडून राहतो,
जो सासऱ्याचे तुकडे मोडतो याची या राज्यामध्ये या देशामध्ये भुजबळांचं राजकारण समाजकारण गेल्या 50 वर्षापासून आपण पाहतात. त्यांचं वय काय, त्यांचा अभ्यास काय, त्यांचा आदर किती आहे देशात, त्यांच्या विरोधात यांची बोलायची लायकी काय भामट्याची. अरे हा सासऱ्याचे तुकडे मोडणारा बोलतो भुजबळ साहेबांवर, सासऱ्याचे तुकडे मोडणारा कोणावर बोलतो पंकजाताईवर. अरे पंकजाताई ह्या लोकनेत्याची लेकी, याच्या लोकनेत्याने तुमच्या समाज केले, मंत्री केले. ना तुमच्या बीड जिल्ह्यातले अनेक आहेत ना ते बजरंग्या निवडून आलेले बरं का, अनावधानाने पुन्हा निवडून कधीच येणार नाही. आष्टी पाठवण्याचा तो आष्टीचा जेब्या असा वाकडा तिकडा होतो डान्स करतो. आणि मी सांगतो विधानसभा आली की पुन्हा पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेबापुढे लोटांगून घेऊन तो जाईल. निवडून आलं की त्याला जात सुटते. आणि आपल्या विरोधात बोलायला आता ते 2-4 दिवसापूर्वी काय म्हटलं, मी बरोबर करेक्ट कार्यक्रम केला. अरे जब्या तुझा बी आम्ही करेक्ट कार्यक्रम येणाऱ्या विधानसभेला करू. निवडून आला पाहिजे ना, आमचं चुकलं रे. आमच्या ओबीसी बांधवांनी तुला पंकजाताईनं सांगितलं, धनुभाईने सांगितलं म्हणून तुला भरभरून मतं दिले. पण आम्ही आता ठरवलं ओबीसीचं मत ओबीसी उमेदवार नसेल तर ओबीसीचं मत एससीला, एससीचा नसेल तर एसटीला, एसटीचा नसेल तर मुस्लिम बांधवांना. परंतु या निजामाच्या विचाराच्या लोकांना आता इथून पुढे मतदान करायचं नाही.